मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। आणि आज आपण भगवान श्री कृष्ण यांच्या आयुष्यातील एक प्रसंग जाणून घेणार आहोत। मित्रांनो, श्री कृष्णाच्या आयुष्यात अनेक आव्हानात्मक प्रसंग होऊन गेले व अगदी लहानपणापासूनच त्याला अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागलं। यातील अनेक प्रसंगांना कथेत रूपांतरित केलं गेलं, कारण यात श्री कृष्णाच्या शौर्याची व बुद्धिमत्तेची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर जनसामान्यांना जीवन जगण्याची शिकवण देखील मिळते। तर आज आपण कृष्णाच्या बालपणीशी संबंधित एक कथा जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे श्री कृष्ण आणि कालिया नागाची कथा, ज्यात कृष्णाने आपल्या लीलेने कालिया नागाचा अभिमान कसा चूर केला याविषयी सांगितलं गेलं आहे। मित्रांनो, हिंदू पुराणानुसार कालिया हा वृंदावनामध्ये यमुना नदीत राहणारा एक विषारी नाग होता। पूर्वी तो रमण नावाच्या बेटावर राहत होता। असे म्हणतात की पक्षीराज गरुड यांच्याशी त्याची शत्रुता वाढल्यावर तो आपल्या बायकांसह यमुनेत वास्तव्यास आला। त्याच्या विषारी फुत्कारांमुळे यमुनेचं पाणी विषारी झालं होतं। एकमेव कदंब वृक्ष सोडता या ठिकाणी कोणीही मासे, पशु, पक्षी जिवंत राहत नसत। भगवत पुराणानुसार कृष्णाने कालिया नागाचं दमन करून त्याला यमुनेतून पळून लावलं होतं। ते कसं ते आता आपण पाहूया। यशोदेचा लाल कन्हैया गोकुळात राहत असतानाची ही घटना। गोकुळाजवळच यमुना नदी वाहते। एकदा कालिया नामक नागाने यमुनेला आपलं घर केलं होतं आणि आपल्या विषाने नदीचं पाणी विषारी केलं। ते पाणी पिऊन पशु, पक्षी व गावातील लोक मरू लागले। एवढंच नव्हे तर यमुना कुंडाजवळ जे कोणी जात त्यांना कालिया खाऊन टाकत असत, त्यामुळे त्याला कालिया दाह म्हणत असत। अशा तऱ्हेने त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला होता। कालिया नाग प्रचंड मोठा होता, त्याचप्रमाणे त्याचा फणाही खूप मोठा होता। त्याच्यात खूप ताकद होती, ज्याच्यावर त्याला अहंकार देखील होता, कारण हे त्याला ठाऊक होतं की त्याच्या समोर कोणच उभं राहू शकत नाही। त्यामुळे गोकुळात यमुना नदीचं विषारी पाणी आणि कालिया नागाविषयीची दहशत निर्माण झाली होती। एकदा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना श्री कृष्ण यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला आणि खेळता खेळता त्याचा चेंडू अचानक नदीत पडला। आता सगळ्यांनाच यमुना नदीचं पाणी आणि त्यात राहणारा कालिया नाग याच्याविषयी माहिती होती, त्यामुळे मृत्यूच्या भीतीने कोणीही नदीत जाण्यास तयार नव्हतं। तेव्हा कृष्ण पटकन म्हणाला की मी पाण्यात जाऊन चेंडू घेऊन येतो। त्याच्या सर्व मित्रांनी त्याला नदीत जाण्यापासून रोखलं, पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही व नदीत उडी मारली। कृष्णाच्या मित्रांना काय करायचं ते कळलं नाही आणि ते घाबरून कृष्णाच्या घरी पोहोचले आणि यशोदा मैयाला कन्हैयाने नदीत उडी मारल्याबद्दल सांगितलं। हे ऐकून यशोदा मैया घाबरल्या आणि रडू लागल्या। ही बातमी हळूहळू संपूर्ण गोकुळ धाम मध्ये वणव्यासारखी पसरली। सर्व गावकरी यमुना नदीच्या काठी धावले, पण कृष्ण अजून नदीतून परतला नव्हता। कृष्ण नदीत उतरला तेव्हा कालिया नाग झोपला होता। कृष्णाला नदीत पाहून कालिया नागाच्या पत्नीने त्याला परत जाण्यास सांगितलं, पण कृष्ण राजी नाही झाला। तेवढ्यातच कालिया नाग जागा झाला। कृष्णाने कालिया नागाला यमुना नदी सोडून जाण्याचा आदेश दिला, परंतु अहंकाराने फुगलेल्या कालिया नागाने जाण्यास नकार दिला। कालिया नागाला आपल्या ताकदीवर तर अहंकार होताच, परंतु त्याचबरोबर लहानशा अशा बालकृष्णाला पाहून त्याला असं वाटलं की याला हरवणं तर अगदीच सोपं आहे। म्हणूनच कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने कालिया नागाने त्याच्यावर हल्ला केला। दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं, पण शेवटी कालिया नागाचाच पराजय झाला आणि कृष्ण त्याच्या फणावर चढून नाचू लागला। काही वेळेने थकल्यावर मरणाच्या भीतीने कालिया नागाने कृष्णाची माफी मागितली व जीव वाचवण्यासाठी कृष्णाची प्रार्थना केली। कृष्ण त्याला म्हणाला, मी तुला एकच अटीवर माफ करीन, तुला यमुना नदी सोडून पुन्हा आपल्या ठिकाणी जावं लागेल। यावर कालिया नाग म्हणाला की मी तिथे जाईन, परंतु तिथे पक्षीराज गरुड माझा शत्रू आहे व तो मला मारून टाकेल। यावर कृष्ण म्हणाला की काळजी करू नकोस,
माझ्या पायाच्या खुणा तुझ्या फणावर आहेत, ते पाहून गरुड तुला मारणार नाही. यानंतर कालिया नागाने श्रीकृष्णाला आपल्या कुशीवर उचलून यमुना नदीतून सुखरूप बाहेर काढलं आणि नंतर आपल्या पत्नींसह आपल्या ठिकाणी निघून गेला. कृष्ण सुखरूप नदीतून परत बाहेर आल्याने सर्वांना खूप आनंद झाला आणि गोकुळामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर मित्रांनो, ही होती भगवान श्री कृष्ण आणि कालिया नागाची कथा. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.